आदिवासी जमातीचे काही नेते आहेत, मी या विषयावरती बोलत नव्हतो, पण यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आहे की या देशातल्या SC आणि ST मध्ये उपवर्गीकरण करा, यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा। आता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत, परंतु 70% आदिवासींना अजून STचा दाखला न देता त्यांचं हे खातायत। मी आता या मुळामध्ये आहे, तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं। 33 आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत, त्यामध्ये कोळी आहे। तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवांना विचारा, ते ST मध्ये आहेत। 2011 म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा 51, 61, 71, 81, 91, 2001, 2011 आता 21ची जनगणना झाली नाही। SC आणि STचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं, लोकसंख्येवरती। या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आदिवासींची लोकसंख्या 2011च्या जनगणनेमध्ये आहे। त्यातले 43 लाख लोक म्हणतात की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत, आम्ही खरे आदिवासी आहोत। त्यात हे बसलेले सगळे आहेत, ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे। आणि राहिलेले 63 लाख आदिवासींना म्हणतात तुम्ही बोगस आहे। अरे पण त्यांची लोकसंख्या 2011ला मोजली ना। माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी विनंती आहे, हे तुम्ही ह्याचं खरं करा। 63 लाख लोकांच्या वरती अन्याय ही लोक करतायत। आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना, हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल। अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात, तुम्ही त्यांना STचा दाखला देत नाही, त्यांना जात पडताळणी देत नाही, त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही। हे ठराविक लोक आहेत, त्यामध्ये गावित, त्यामध्ये हे जिरवळ, त्यामध्ये मधुकर पिचड, त्यामध्ये सावरा, हे अशा काही ठराविक लोक आहेत, ह्यांनी हे आरक्षण लाटलं आहे। आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे, सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे। हे मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत, मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत। महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही। माझी सरकारला अशी मागणी आहे की जे 42 लाख लोक म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहे, त्यांना A करा। जी 63 लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना B करा, आणि धनगरांना C करा। सगळं भांडण मिटून जातंय। चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे। जिरवळ साहेब तर सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत, तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे, तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसलाय, तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत। तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे। ते आदरणीय आहेत, मोठे आहेत, मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही, कारण ते आमचे भाऊ आहेत। जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।